मी बोलू का जरा? अजूनही काही बोलायचं बाकी आहे का? हो, एक प्रश्न राहिलाय. तुम्ही जर म्हणताय की तुम्ही मैत्रिणीकडे गेला होतात, तर मग ही अंगठी ही मला त्या रिक्षात कशी काय मिळाली, ज्या रिक्षात आजींना आणलं? सांगा ना, ही तुमचीच अंगठी आहे ना? मग आता ह्यावर काय म्हणायचंय तुम्हाला? ही माझी अंगठी नाहीये ही. अगं तुझीच दिसते ग. म्हणजे नेहमी असते ना तुझ्या बोटात. नाही नाही आई, ही सेम माझ्या अंगठीसारखी आहे, पण ही अंगठी माझी नाहीये. ऍक्च्युली माझी ती हे बघा ना, अंगठी हरवून 1 महिन्यापेक्षा जास्त काळ गेला हो. ऍक्च्युली मीच शोधते ती, कुठे गेली काही सापडतच नाहीये. अगं काय बोलतेस? अंगठी हरवल्याचं तू सांगितलं नाहीस ना? हाय, ऍक्च्युली मला वाटलं मी जर सांगेन तुम्हाला तर तुम्ही चिडाल, आणि मला मला आशा होती, म्हणजे समोर मला खात्री होती की जाणार कुठे ना अंगठी, घरच्या घरी कुठेतरी सापडेलच, म्हणून नाही बोलले मी तुम्हाला काही. काकू, हो बस करा आता. आता तरी मान्य करा ना, हे जे काय झालंय त्याच्यामागे तुम्ही आहात, कारण ही तुमची अंगठी आहे. असं कसं मान्य करू? ही माझी अंगठी नाहीये. देवा देवा, अरे का वागतोस तू माझ्याशी असा? तू तू म्हणशील ते मी करेन, हवं तर या घरात तुझी सेवा करेन, नोकर म्हणून राहीन, तू मला या घरातून हाकलवून दे, पण हे असे असे भलते सलते आळ नको ग घालू माझ्यावर, प्लीज. माझं माझं पण वय झालंय रे समर. मला मला कधी काय होईल मला माहित नाही, पण मी मी मलाच कळत नाही मी हे असं आयुष्य कशासाठी जगते. संपून जाऊन देत मला मरण काय येत नाही. काकू बास बास बास, खरंच बास. अरे काय चाललंय या घरामध्ये? कुटुंब आहोत ना आपण. कठीण प्रसंग घरी आपल्या आलाय तेव्हा आपण एकमेकांच्या बरोबर उभं राहायचं, एकमेकांच्या सोबत घट्टपणे उभं राहायचं, आणि एकमेकांवरती आरोप करत बसलोय आपण. हे मला अजिबात चालणार नाही. कुठल्याही कारणाने आपल्यामध्ये मतभेद आलेलं मी सहन करणार नाही. स्वानंदी मॅडम, काकू माझ्या आईसारखी आहे. या घरावरती जीवापाड प्रेम आहे तिचं. मी लहानपणापासून बघत आलो तिला. आजीच्या बाबतीत तर ती स्वप्नात सुद्धा असा विचार करू शकणार नाही. राजवाडे, तुमच्या समोर पुरावा आहे, तरी विश्वास नाही ठेवणार आहात तुम्ही? कारण हा पुरावा ठोस नाहीये स्वानंदी मॅडम. काकू जर म्हणते की ही अंगठी तिची नाहीये तर तिची नाहीये. नाहीच आहे अगं ही माझी अंगठी स्वानंदी. ऍक्च्युली ना माझ्या अंगठीला वरच्या बाजूने असं थोडस काहीतरी असं तुकडा की काहीतरी गेला होता. ही अंगठी एकदम एकदम बघ ना, ह्याचं फिनिशिंग बघ, एकदम प्रॉपर आहे. ह्याला असं काहीच नाहीये. माझी नाहीये ही अंगठी. काकू इट्स ओके, आमचा विश्वास आहे तुझ्यावर. आणि दुकानात काय फक्त एकच अंगठी भरत नाही, एकसारख्या अनेक अंगठ्या बनतात. त्यामुळे फक्त या अंगठीच्या जोरावर मी काकूला दोषी समजणार नाही स्वानंदी मॅडम. सॉरी. पण म्हणजे हा सगळाच्या सगळा सेम टू सेम अंगठी त्याच रिक्षामध्ये, हा सगळाच्या सगळा फक्त योगायोग समजायचा आहे? समजायचं नाही, हा योगायोगच आहे. इथे कुठलंही आणि कसलंही कटकारस्थान नाहीये. आजीला किडनॅप करणारे एक तर माझे कोणीतरी रायव्हल आहेत किंवा भलतेच कोणीतरी आहेत, पण अंशू आणि काकू नक्की नाही. प्लीज असं घरातल्या घरात एकमेकांची भांडण बंद करा आता आणि संपवा हा विषय. हे बरोबर नाही झालंय. पण तू प्लीज रडू नकोस. आपण विसरून जाऊया हे सगळं. सॉरी समर, पण यावेळेला ना आता हद्द झाली. इच्छा असूनही मी विसरू नाही शकत. या घरात मी मोठी आहे. ज्या कुटुंबासाठी, ज्या राजवाड्यांसाठी मी आयुष्यभर झिजले,
त्यांच्या वाईटावर मी उठल्याचा आरोप होतोय माझ्यावर. इच्छा असूनही ना हे असलं हे असले आरोप नाही विसरू शकत मी. अरे या घरात मी पण मोठी आहे ना. आईच्या खालोखाल जर कोण असेल तर ती मी आहे. तरी तरी माझ्यावर ही वेळ यावी. मला पण स्वाभिमान आहे. जोपर्यंत स्वानंदी माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी काही घेणार नाही. बरोबर आहे तुझं काकू. स्वानंदी मॅडम, तुम्ही काकूची माफी. अरे काय गरज आहे? म्हणजे स्वानंदी तिच्या दृष्टीने बरोबरच बोलते ना. मुद्दाम कुणाला दुखवण्यासाठी नाही बोलत ती. पण तरी काकू दुखावली गेली ना आजी. आजी इट्स ओके. राजवाडे बरोबर बोलतायत. माझ्याकडे असलेला पुरावा ठोस नाहीये. प्लस या अंगठीवर कुठेही काही पाक नाहीये, तुटलेलं काही नाहीये. माझ्यामुळे काकू दुखावल्या गेल्यात ना. काकू आय एम रिअली सॉरी. असं नाही स्वानंदी, तुला सुद्धा कळायला हवं घरातल्या मोठ्या माणसांबरोबर कसं वागावं. स्वतःच्या मनाला येईल तसं नाही वागून चालत. आता काय करू सांगा, मी ते करते. उठा बशा. काकू अगं काय त्यांनी माफ. अरे शिक्षा सगळ्यांना सारखीच पाहिजे ना. माझ्याकडनं चूक झाली, मान्य केली मी. पण आईने मला उठा बशा काढायला लावल्या. मी काढल्या ना. मी उलट बोलले का त्यांना काही? मग आता स्वानंदीला वेगळा नाही आहे का? तिला पण उठा बशा काढायला लावा. हे अति होत आहे मल्लिका. अगं स्वानंदी फक्त माझ्या किडनॅपर्सना शोधून काढण्याचा प्रयत्न करत होती ना. तिने जाणून बुजून कोणाचा अपमान नाही केला. पिंट्या, स्वानंदीने उठाबशा काढल्या ना तर मी अन्न पाणी सोडून देईन, सांगून देते मी तुला. बास आता. कोणी खाणं पिणं सोडणार नाही आणि उठाबशाही काढणार नाही. काकू, स्वानंदी मॅडमनी माफी मागितली. तू आता मोठ्या मनाने त्यांना माफ करून टाक माझ्यासाठी प्लीज. हात तो सोड समोर. तू माझ्या मुलासारखा नाही, तू माझा मुलगा आहेस. आणि या आईचा तुझ्यावर खूप खूप जीव आहे रे. म्हणून तुझ्यासाठी मी तुझ्या बायकोला माफ करते. पण स्वानंदी, तू ही लक्षात ठेव, इथून पुढे असं काही होता कामा नये. स्वाभिमान जसा तुला आहे ना तसा मलाही आहे. आणि तो जपला गेला पाहिजे. बस इतकंच मला बोलायचं. मॉम, आजी तू चल रूम मध्ये आराम कर. चल. ठीक आहे काकू, आता तुम्हाला जिंकल्यासारखं वाटत असेल, पण असं नका समजू की जिंकलायत. यावेळी नाही सिद्ध करता आलं मला, हरकत नाही. पण म्हणून मी स्वस्थ बसणार नाहीये. तुमचा खरा चेहरा राजवाड्यांसमोर नक्कीच आणेन.